हार्डली आय थिंक 2-3 दिवस राहिले होते. हा लेट व्लॉग आहे, कारण की 2-4 दिवसामध्ये इतकं एक्झॉशन झालं होतं. सो मला ब्लॉग अपलोड करायला खूप वेळ लागला. तर हा होता आज गाणं आणि बांगड्यांचा कार्यक्रम. देवकार्य ही त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं आपल्या महाराष्ट्रीयन लग्नामध्ये. इव्हन कुठल्याही कल्चरमध्ये असू द्या, प्रत्येक ठिकाणी देवकार्य हे होतच. आज या कार्यासाठी प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे जेवढ्या लोकांनी आज मला व्लॉग माझे बघता आहेत, माझे नातेवाईक आहेत, आज ते सगळे उपस्थित होते आणि त्यांनाही खूप एक्साइटमेंट होती की या व्लॉगमध्ये आपणही दिसणार आहोत. सो तो एक आनंद माझ्यासाठी खूप वेगळा होता की अरे मी व्लॉग अपलोड करते आहे आणि मला बाहेरचे तर ठीक आहे, पण मला माझ्या घरच्यांकडून खूप सपोर्ट मिळतो आहे. माझे पप्पांकडचे नातेवाईक असू दे, माझ्या आईकडचे नातेवाईक असू दे, सगळे मला फार एन्करेज करत आहेत की प्रियांका तुझा आवाज फार छान येतो आहे, तू बोल. सो ती माझ्यासाठी खूप मोठी काय म्हणतात एक थाप होती शब्बासकीची की नाही यार, यू आर डुईंग व्हेरी वेल. सो थँक्यू सो मच ज्यांनी मला प्रत्यक्षपणे या सगळ्या गोष्टीसाठी व्लॉगिंगसाठी सपोर्ट करतात. नंतर ना आम्ही सवसना जे आहेत आणि गाण्याचा कार्यक्रम जो होता म्हणजे हळद दळण्याचा, तो आम्ही खाली क्लब हाऊसमध्ये केला होता. त्याची अरेंजमेंट पूर्णपणे आणि त्याच्यासाठी माझ्या मैत्रिणींनी मला खूप सपोर्ट केला होता, ज्या माझ्या सोसायटीमध्ये राहतात. सो थँक्यू सो मच त्यांनाही. ही जी रांगोळी होती फुलांची, ही आम्ही सगळ्यांनी आदल्या दिवशी रात्री काढली होती. त्यासाठी भरपूर लोकांनी मला मदत केली, म्हणजे माझे ज्या फ्रेंड्स आहेत. मी सगळ्यांची नावं तर घेऊ शकत नाही, पण त्यांना माहिती ज्यांनी मला हेल्प केली त्यांनी ते माझे ब्लॉगही बघतात आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही मला माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये इतका सपोर्ट केला आणि मदतही केली. तसं फ्रेंड्स म्हटलं तर मदत आपण बोलत नाही, पण नाही थँक्यू सो मच. हाच एक वेळ आहे की ज्या ठिकाणी मी तुम्हाला थँक्यू बोलू शकते. त्याच्यानंतर ऐश्वर्याने सगळ्यांना नमस्कार केला, सवसण्यांना. त्यांना आम्ही हळदी कुंकू लावून त्यांचा आदर सत्कार केला. त्याचबरोबर त्यानंतरनं गाण्याचा कार्यक्रमही करण्यात आला होता. सो हळदही दळली. हळद दळताना माझ्या आजीने फार छान गाणंही म्हणत होतं. म्हणजे हे जे आपलं इंडियन कल्चर आहे ना यार, दिस इज टू गुड. मला इतकं आवडतं की आपण नव्याने सगळ्या गोष्टी शिकत राहतो आणि ही पिढीनपिढी आपली जी परंपरा आहे ना ती आपण चालवतो आहे. म्हणजे कुठेही ब्रेक झालेल्या नाही आहेत आपल्या परंपरा. आपण कितीही मॉडर्न झालो ना, तरी या आपल्या परंपरांशी आपण जोडले गेलेलो आहोत. सो आय फील प्राऊड की नाही यार, या सगळ्या गोष्टीचा आपण एक भाग आहोत आणि आपण ह्या परंपरा आपण आता जरी पुढे कितीही गेलो आहे, म्हणजे ChatGPTचं जरी हा जनरेशन आलेलं आहे ना, पण तरी आपण आपल्या परंपरा सोडल्या नाही. सो थँक्यू सो मच.